आता वज आणू तर वज आणायला परवडत नाही, ते गाय कसं सांभाळायच्या. बैलगाडी घ्यायची ना वजी व्हायला. पहिलं परवडत गाय परवडत पहिले सांभाळायची. अनुदान त्यांनी काय म्हणले, तुम्हाला 5 रुपये अनुदान देऊ लिटर माग. ते म्हणजे 31 तारखेपर्यंत तुमचे अनुदान जमा होतील. म्हणलं तेवढेच 5 रुपयाचं अनुदान जमा झालं तर सोसायटी भरायला काम येईल. बरोबर. त्याच्या बरोबर राहिलं ना, सोसायटी भरायचीच राहिली. आता ते शियान उचला सुद्धा परवडत नाही. शियान तर ते म्हणलं पहिले म्हणायचे तरी शेणाचे पैसे राहायचे, आता ते पण परवडत नाही. 1 लिटर गायच्या दुधाकरता आपला खर्च किती करावा लागतो माहिती का? किती? म्हणजे सगळा राऊंड फिगर जर वर्षाचं जर काढलं, स्ट्रक्चर जर काढलं तर एका गायच्या दुधाला एका लिटरसाठी खर्च रोजचा डेली खर्च येतो 29 रुपये कितीतरी पैसे येतोय. मला पैशावरचं सांगता येत नाही, पण 29 रुपये कितीतरी पैसे येतात. पण आता रेट किती पडतोय? 26, 27, 25. कधी डेअरीला दूध गेला, कधी तुमची डिग्री फटच नाही लागली, दिलं होतून. मग काय तिला म्हणते ते दुसरं काहीतरी जॉईन करून घ्या, दुसरी गोणी घ्यावं लागतं काहीतरी. ते 500-800 रुपयाचे 250 रुपयात, आता 300 घेऊन त्याला काय म्हणते जॉईंट घ्या. जॉईन घ्या, एखादी बाटली काहीतरी औषधाची, तिथं काही फायदा नाही शेतकऱ्याला. नाही गेलं का ते म्हणतात तिथं ठप्पी असते लागलेली, ते म्हणतात खत नाही. का सामान्य शेतकरी पाहिला ना, एखादा प्रगत शेतकऱ्याला खादी घालून किती लागतं तुम्हाला? गाडी लावा काय करायचं? गरीब शेतकऱ्यांनी, गरीब जनतेने काय करायचं?